नमस्कार, नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तोंडात ठेवताच विरघळणारे मैदा बेसनचे पेढे। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। मी ते फ्राय पॅन घेतलेला आहे, गॅस स्लोमध्ये चालू केलेला आहे व त्याच्यात अर्धा कप बेसन घातलेला आहे आणि अर्धा कप मैदा। बेसन आपण साधाच घ्यायचा आहे, जो आपण घरी रोज वापरतो तो। आणि स्लो गॅसवर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे व त्याच्यात आपल्याला नंतर अर्धा कप घालायचं आहे तूप आणि स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे। चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण ह्याला एक 15 मिनिटं बाजूला ठेवूया थंड व्हायला। व हे जरा थंड झालं का ह्याच्यात आपण घालणार आहोत पावणा कप साखर व वेलची पावडर घालायची आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा असा गोळा तयार झाला का ह्याच्यातलं थोडं थोडं आपण घेऊन पेढे करून घ्यायचे। तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता। तुम्ही साखर पावडर करूनच घ्या, अख्खी साखर घेऊ नका। आपले सर्व पेढे मी असेच करून घेतलेले आहे। आता आपण इथे थोडं त्याला डेकोरेट करूया। त्याच्यासाठी इथे मी थोडे पिस्ताचे काप घेतले आहे। तुम्ही कुठलेही दुसरं ड्रायफ्रूट घेऊ शकता। हे बघा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा।